नमस्कार, मी डॉक्टर शुभदा पुरोहित. भन्नाट भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी सध्या प्रवास वर्णन वाचून दाखवत आहे आणि हा प्रवास वर्णनाचा दुसरा भाग आहे. तर कृपया तुम्ही पहिला भाग अजून जर बघितला नसेल, तर तो भाग आधी बघा आणि नंतर हा दुसरा भाग बघा अशी मी विनंती करते. माझी इटली वारी एक अभूतपूर्व सहल भाग 2. गेल्या 25 वर्षात मी पुण्याच्या बाहेर एकटी कुठेही गेलेले नाही. स्वतः कार चालवत असल्याने 25 वर्षात पुण्यात सुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची सवय नाही. अशी स्थिती असताना पुण्यापासून मिलानच्या हॉटेलपर्यंत मला एकटीला जावे लागणार होते. तेही 2 विमाने बदलून. मुंबई एअरपोर्टवर जाण्यासाठी मी के ट्रॅव्हल्सची गाडी बुक केली. रात्री उशिरा निघावे लागणार होते म्हणून सहप्रवासी बरोबर असावेत असे वाटले म्हणून मुद्दाम शेअर राईड बुक केली. गाडी रात्री येणार होती. संध्याकाळी माझ्या मिस्टरांनी ड्रायव्हरला फोन करून सांगितले की फ्रंट सीट माझ्या बायकोसाठी रिकामे ठेवा. तो हो म्हणाला. ठरलेल्या वेळी इनोवा आली. मी फ्रंट सीटवर बसता बसता मागे नजर टाकली तर संपूर्ण गाडी रिकामी होती. माझा पहिलाच पिकअप आहे का असे मी ड्रायव्हरला विचारले तर तो म्हणाला की तुम्ही एकट्याच आहात, बाकी कोणाचेही बुकिंग आलेले नाही. एकटे नको म्हणून शेअर राईड बुक केली होती, मात्र मला एकटीलाच जावे लागणार होते. मी मिस्टरांकडे पाहिले. ते म्हणाले, तुझ्यासाठी स्पेशल गाडी आहे, मागे आरामात बसून जा. मी मागे बसले आणि गाडीत बसल्यावर फोन चेक केला तर एअरलाईनचा मेसेज आलेला होता, फ्लाईट डिले होणार असल्याचा. मला जरा टेन्शन आले कारण मला इस्तंबूलमध्ये दुसरे विमान पकडायचे होते. पण तसा लेओव्हर बराच होता म्हणून मी तो विचार मनातून लगेच झटकून टाकला. मी खूप लवकर मुंबई एअरपोर्टवर पोहोचले. वेळेच्या खूप आधी. चेक इन चालू व्हायला अजून खूप वेळ होता. मला संपूर्ण रात्र खुर्चीवर बसून काढावी लागणार होती. क्रमशः. धन्यवाद.